मी डॉक्टर रुपाली सुलाखे, सिव्हिल हॉस्पिटलला मेडिकल ऑफिसर आहे. तर माझ्याकडे जे पेशंट यायचे, जे क्रिटिकल पेशंट यायचे, त्यांना ही गादी महाजन सर माझे बंधू आहेत, तर त्यांनी मला ह्या गादीबद्दल सांगितलं होतं. मग 1-2 क्रिटिकल पेशंट होते, त्यांना ती दिली. सगळ्यात पहिले आम्ही ही गादी दिली. एक कॅन्सर पेशंट होतं, ज्यांचं की किमोथेरपी, रेडिओथेरपी सगळं झालेलं होतं, पण त्यांची खूप भूक मंदावली होती, म्हणजे त्यांचा आहार खूपच कमी झाला होता. त्यांना दिली. त्यांना अक्षरशः 8 ते 10 दिवसात खूप चांगला रिझल्ट आला. म्हणून मग मी महाजन दादांशी बोलले, त्यांचं सगळी माहिती घेतली गादीबद्दल, त्याचा सगळा अभ्यास केला. तर ही एक डॉक्टर म्हणून सांगायचं तर ही गादी खूप चांगली. आता बरेच लोकांनी सांगितलं, बरेच पेशंटनी सांगितलं, किंवा बरेच तुम्ही बिझनेस करणाऱ्या वुमननी सांगितलं की ही गादी खूप चांगली आहे, ह्या गादीने BP कमी होतो, शुगर कमी होतं, थायरॉइड, हे सगळं बरोबर आहे. म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं एकदम बरोबर आहे. आता मी डॉक्टर म्हणून काय सांगणार, हे सगळं चमत्कार कसा होतो. तर प्रत्येक मानवी शरीर आहे हे छोट्या छोट्या कॅपिलरीज म्हणजे काय, रक्तवाहिन्यांपासून बनलेलं आहे. आता अशा कितीतरी रक्तवाहिन्या आपल्या शरीरात असतात की त्या ब्लॉक असतात. म्हणजे असा हार्ट अटॅक हेच एक काही कारण नाही. आता कुठेही आपल्याला एम्बोलिझम वगैरे बसू शकतो. तर पहिले ह्या गादीचा असा उपयोग आहे की आपल्या बारीक बारीक रक्तवाहिन्या आहेत, बारीक बारीक व्हेन्स आहेत, त्याच्यातले सगळे ब्लॉकेजेस दूर होतात आणि आपलं ब्लड जे आहे ते ब्लड फ्लो चांगला होतो. म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण, रक्त वाहण्याचा मार्ग चांगला होतो. सगळे अडथळे दूर झाले. आपण कुठलंही काम करायला घेतलं आणि त्याच्यात जर 4 अडथळे आले तर ते आपलं काम होतं का? आणि जर ते अडथळे दूर झाले तर आपलं काम लवकर होतं. तसंच आपल्या बॉडीचं सुद्धा आहे. हे सगळे अडथळे आपल्या रक्तवाहिन्यातले मार्गातले अडथळे दूर होतात. परिणामी तुमचं वजन कंट्रोल, जे जाड असतील त्यांचं वजन कमी होतं, जे बारीक असतील त्यांचं वजन वाढतं. नर्वस सिस्टीम, ज्यांचे ब्रेन रिलेटेड बरेच आजार आहेत, पॅरालिसिस सारखे, ते आजार बरे राहतात. ब्लड प्रेशर ज्याला आपण म्हणतो, रक्तदाब, तो रक्तदाब नियंत्रित होतो, शुगर नियंत्रित होते. असे सगळे एक ना अनेक बरेच आजार जेवढे दिलेले आहेत लिस्टमध्ये ते सुद्धा फार कमी आहेत मला असं वाटतं. मी एक सर्च केला त्याच्यावर, तर बरेच आजार, कमीत कमी 1000 ते 1200 आजार बरे होऊ शकतात या गाडीने. आणि दादांनी मला सांगितलं की तुम्ही जॉईन व्हा. तर मी सुरुवातीला म्हटलं नाही दादा तुम्ही करा, मी तुम्हाला पेशंट पाठवते. पण आता अशी परिस्थिती आहे, मी जर दादाकडे एखादा पेशंट पाठवलं तर मला वापस फोन येतो, मॅडम तुम्ही ती चेक केली आहे ना गादी, म्हणजे दादांकडे आम्ही जाऊन घेऊ पण तुम्ही ती चेक केली आहे का. मग मी ठरवलं की अरे जर पेशंटचा एवढा विश्वास असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं एक छोटं उदाहरण द्यायचं म्हणजे आमचे दादाच एक आंब्याचा बिझनेस करत होते, हापूस आंबा. तर मी लोकांना नेहमी ह्या बिझनेसबद्दल सांगते की हापूस आंबा सगळ्यांनी खाल्ला आहे, आंबा नंबर 1 आहे, गोड आहे. म्हणजे दादांकडे तो जर सकाळी आला तर दुपारी फोन केला तर राहत नाही, म्हणजे इतकं चांगलं ते प्रोडक्ट आहे. तर ह्या गादीचं सुद्धा तसंच आहे. गादी खूप चांगली आहे, त्यांनी रिझल्ट येणारच आहे तुम्ही वापरल्यानंतर. त्याच्यामुळे काय माहिती का, आपल्याला फक्त चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणायचंय. ती सगळ्यांनी वापरा, एकदम चांगली आहे ती. कारण तुमचे सगळे छोटे छोटे आजार त्यांनी नाहीसे होतात. झालं पहिलं एक झालं, त्याच्यानंतर तुम्हाला माहीत नसलेलं दुसरं सांगते. सगळ्या ज्या गोष्टी जे आता दीपक बुडूक बोलताना बोलले की हार्मोन्स इम्बॅलन्स हा एक शरीरातला आजार वाढण्याचा आणखी एक मोठा घटक आहे. छोट्या छोट्या गोष्टीपासून कॅन्सरपर्यंत हे हार्मोन इम्बॅलन्सनी, म्हणजे छोट्या छोट्या आजारापासून मोठ्या मोठ्या आजारापर्यंत त्या हार्मोन्स इम्बॅलन्सचा रोल असतो. तर हा हार्मोन्स इम्बॅलन्स आहे तो बॅलन्स करायचं का, ही गादी करते. हे बऱ्याच जणांना माहीत नसेल. बोलताना बरेच जण असं बोलतात की आम्हाला अर्ध डोकेदुखीचा त्रास होता, डोकेदुखीचा त्रास होता, डोळ्यांचा त्रास होता, हाडांचा त्रास होता. ठीक आहे, तुम्ही तुमच्या भाषेत सांगताय, हे तुमच्या भाषेत योग्य आहे. पण मी एक डॉक्टर म्हणून सांगेल की ही गादी इतकी चांगली आहे आणि आदरणीय कल्ले सरांनी ही आपल्यासाठी एक सुवर्ण संधी दिलेली आहे, तुम्हाला जॉब करण्यासाठी सुद्धा. आता हे झालं आजाराबद्दल मी बोलले, आता जॉबबद्दल 1-2 मिनिट बोलते फक्त. तर कुठलाही तुम्ही जर बिझनेस करायचं म्हणाल तर पहिले तर तुम्हाला त्याच्यासाठी फंडिंग लागते, म्हणजे काय पैसा लागतो. ही पाठीमागे लिहिलेच आहे, 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये हा करायचा बिझनेस आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला कुठलंही वयाचं बंधन, तुम्ही कुठल्याही वयोगटात हा बिझनेस करू शकता. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला एखाद्या लोकेशनचं, म्हणजे मी बीड शहरातच आता मेडिकल ऑफिसर आहे, मी बाकी दुसरीकडे कुठे जाऊ शकत नाही. म्हणजे मला काय, जिथे मी एक तुमच्या लोकेशनचं एक बंधन असतं, तसं ह्या बिझनेसला तुमच्या बंधन नाही आहे. तुम्ही
बीडमध्ये राहून तुम्ही नागपूरला गादी विकू शकता, बीडमध्ये राहून तुम्ही बॉम्बेपर्यंत बाहेर आउट ऑफ सुद्धा गाद्या विकू शकता. सगळ्यात चौथं आणि महत्त्वाचं मला ह्या बिझनेसबद्दल जे आवडले किंवा मी जे जॉईन झाले ते याच्यासाठी की हा इतका चांगला बिझनेस आहे, नो रिस्क बिझनेस. मी डॉक्टर आहे, मी जर एक पेशंट चेक केला प्रायव्हेटमध्ये, मी सरकारी नोकरीचं नाही बोलते, मी आता प्रायव्हेटबद्दल बोलते. जेव्हा मी प्रायव्हेट पेशंट चेक करते, माझी 200 रुपये फी आहे, पण मला त्या पेशंटचं एवढी रिस्क असते. पेशंटला काय झालंय, मी पेशंटला काय दिलंय, पेशंट कसा आहे, पेशंट आता डेंग्यूचं सगळ्यांना माहिती आहे, डेंग्यूची साथ चालू होती. सगळ्या पेशंटला माझे पर्सनली फोन होते, कारण कसं माहिती का, पेशंटला कळत नाही. आता दीपक सुद्धा सांगेल, आम्ही ब्लड चेक करतो, पेशंट कसा आहे, ताप आली आहे का, कारण कसं आहे ह्या ज्या प्लेटलेट्स कमी झालेल्या पेशंटला कळत नाही, त्यामुळे आपल्याला विचारावं लागतं आता कसं आहे, ताप उतरलाय का, पेशंट काही खातोय का, किंवा बाकी दुसरा काय त्रास वाढलाय का. म्हणजे रिस्क किती आहे, 200 रुपये घ्यायचे त्याचे आणि 4 दिवस त्या पेशंटची रिस्क सांभाळायची. तसं इथं आहे का. सगळ्यात महत्त्वाचं नो रिस्क आणि चांगले पैसे कमवून देणारा हा बिझनेस आहे. तसंच शिक्षणाची अट नाही. आता कितीतरी तुम्ही बिझनेस बघत असाल ज्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय केल्यानंतर डिस्क्वालिफाय होता, बरोबर. प्रत्येक जणच उच्च शिक्षित असेल का. आपले 100 मधले 90 डिस्क्वालिफाय होतात बऱ्याच बिझनेसमध्ये किंवा बऱ्याच आपल्या. आता MPSCचा फॉर्म भरता तुम्ही, त्याच्यात किती जण सिलेक्ट होतात. म्हणजे मला काय सांगायचंय, बरेच लोक बऱ्याच बिझनेसमध्ये डिस्क्वालिफाय होतात. याच्यात असं काहीच नाही, याच्यात शिक्षणाचं बंधनच नाहीये. कुणी डॉक्टर असलं काय, कलेक्टर असलं काय,